श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुणी चित्ती, बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैशाधिक, शूद्र आणि अनामिक, पारसी, यवन, भाविक दर्शना येती धावणी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत, आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. यात्रेची झाली दाटी, कैशी होईल स्वामी भेटी, हे चिंता उपजली पोटी, मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य, स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. तियेची घेऊनी गाठी, शंकरराव सांगती गोष्टी, करुणी द्याल स्वामी बेठी, तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्यलोभ पूर्ण, आनंद दिले तियेचे मन, म्हणे मी इतुके करीन, 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणाले बाईसी, इतुके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊनी करी, संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करती, बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रार्थनीय स्वामींप्रती, कार्य आपले करीन. मग एके दिवशी यती बसले होते आनंद वृत्ती, शंकरराव दर्शन घेती भावचित्ती विशेष. बाई स्वामींसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन, परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडतो. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासूनी, ऐसे एकता वरदानी समर्थ तेथुनी उठले. चालले गावाबाहेरी, आले शेख नूराचे दर्ग्यावरी, शंकररावही बरोबरी त्या स्थळी पातले. यवन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित, एक नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी. सेवेकरी शंकररावांसी, म्हणती लीला करुणी ऐशी, चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी, शेखनुराचे दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले. शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरासी, आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफणी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराज अज्ञापित, बारीक वाटुनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, तेणे जाईल ब्रह्मसंबंध, जाहल्या स्वामीराज वैद्य, व्याधी पळे आपणची. स्वामी वचनी धरुणी भाव, औषध घेती शंकरराव, तयासी आला अनुभव, 10 दिवस लोटले. प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला, काही मास लोटता तयाला, ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी, घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईल 10 सहस्र, ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुनेगच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा. ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी, ऐसे विनंती स्वामींचरणी कारभारी करिता ती. परी पुन्हा आज्ञा झाली, मठ बांधावा त्याच स्थळी, भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा तयांनी. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुनेगच्ची, कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. अगाध स्वामीचरित्र तयाचा न लगेची पार, परी गंगोदक पवित्र, अल्पसेविता दोष जाती. श्रवणी धरावा आदर, तेने साधिती इह परत्र, जे झाले स्वामी किंकर, विष्णू शंकर वंदिती त्या. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसुत भाविक भक्त, 9मोऽध्याय गोडहा. स्वामी राजा अर्पणमत्सु, शुभम भवतु, श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ.